बघतोय, की समजा आता एआयमुळं ज्या लोकांचे जॉब्स गेलेत, मग त्या लोकांनी त्यांचे स्किल्स काय अपग्रेड केले पाहिजे? आता एआयमुळे ज्या पर्टिक्युलर लोकांचे जॉब गेलेत, ते कुठेतरी याच्यामुळेच गेलेत, की त्यांचं काम असं होतं, की ज्याला एआय रिप्लेस करू शकलं. हां, ते तितकं ईझी आणि सिंपल होतं, ज्याला एआय हां, रिप्लेस करू शकतो. मग आपण अशा गोष्टी, अशा टेक्नॉलॉजीमध्ये नक्कीच स्वतःला मूव्ह ऑन करणं आहे, हं, शिकणं आहे, अपग्रेड करणं आहे, की चला ठीक आहे, जे काही आधीचं माझं स्किल होतं तेवढं रिलेव्हंट नव्हतं. पण आत्ताच्या आयटी इंडस्ट्रीमधले मोस्ट रिलेव्हंट स्किल काय आहेत? हां, ज्याला एआय नाही रिप्लेस करू शकणार आहे. जिथं आपल्याला एक ह्युमन टच आणि एक ह्युमन थॉट प्रोसेस जास्त वापरायला हां, लागणार आहे. असे स्किल्स आपण शिकूया, जेणेकरून फ्युचरमध्ये आपल्यावरती परत अशी परिस्थिती कधीच येणार नाही. हां. आज एआय आहे, कदाचित 10 वर्षांनी अजून वेगळं काहीतरी टर्म त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मग आपलं जर स्किल रिलेव्हंट राहिलं, तर आपल्या जॉबला काहीच धोका नाहीये. जे रिपिटेटिव्ह आणि मोनोटोनस जॉब आहे, तेवढ्याच गोष्टी फक्त एआय हा रिप्लेस करतो. ते पण 100% नाही रिप्लेस केलेलं सर. अगदी काही हां, मायनर पर्सेंटेजमध्येच आहे. ते दाखवताना काय आहे, की मीडियामध्ये, सोशल मीडिया असेल, न्यूजमध्ये त्याचं चित्र खूप भयावह करून दाखवलं हां. जातं. विनाकारण त्या गोष्टींची भीती दाखवली जाते. ती पण रिॲलिटी ॲक्चुअली नाहीये.